मी सुहास भोसले देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष। आज सन 2026 श्रीदेवी सुखाय जोलाय काकाय आमची ग्रामदेवता माहेरवासीच्या हाकेला धावून येणारी ग्रामदेवता काळकाय माता हिच्या त्रैवार्षिक यात्रेचा कार्यक्रम संपन्न होतोय आणि हा कार्यक्रम पारंपरिक आहे। गेल्या 100-125 वर्षापासून ही परंपरा आहे। यापूर्वी धामणदेवी, सोनगाव आणि परशुराम अशा तऱ्हेने पालख्यांचा संगम या ठिकाणी व्हायचा, पण काही काळापूर्वी एक वाढवाढीच्या दरम्यान काय थोडंसं विसंगती निर्माण झाली आणि तिथपासून ही जी प्रथा आहे ती मुळीच निघाली। तरीसुद्धा आम्ही धामणदेवीचे ग्रामस्थ रामवर्धनांच्या पालखीचा आम्ही पारंपरिक पद्धतीने तिचं आगमन करून घेतो, तिचा मान वगमान आम्ही देतो आणि तिला इथे स्थानापन्न करतो खाण्यावरती। अशा तऱ्हेने आम्ही धामणदेवीचे ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने चालू झालेला हा सण अगदी अतिशय उत्साहाने आणि चांगल्या प्रकारे यशस्वी करण्यासाठी प्रयत्न। आता कालचं उदाहरण घ्या, काल आमचा लाठीचा कार्यक्रम होता। लाठीचा कार्यक्रम काही आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी असंही सांगितलं होतं की तुमची लाईट एवढं 10 ते 15 किलोमीटर लांब असून तुम्ही एवढ्या वेळेत कसे आणू शकता, जवळजवळ तुमचे 12 ते 1 वाजेल असं त्यांचा एक अंदाज होता। परंतु आम्ही आमची जिद्द असलेली आमच्या गावातील तरुण मंडळी, मला वाटतं गेले 5-6 समयाला आम्हाला कधी त्या देवीच्या लाईटीला आम्हाला सहभाग देता येत नाही। त्याचं कारण एवढंच आहे की आमची तरुण मंडळी एवढी झटते की ज्या स्पॉटपासून आम्ही उतरून घेतात ते अगदी मंदिरापर्यंत येईपर्यंत कुठल्याही तऱ्हेचं तक्रार नसताना अगदी कुठल्या तरी अडचण येत नाही अशा तऱ्हेने कार्यक्रम पार पडतो। आजचा कार्यक्रम आहे तो लाट चढवण्याचा कार्यक्रम। लाट चढवण्याचा कार्यक्रम सुद्धा तुम्ही आता बघितलं असाल की लाट चढवण्याचा कार्यक्रम सुद्धा एवढा जोखमीचा कार्यक्रम असतो, तरीसुद्धा जे काही मार्गदर्शक असतात, जे सूचना देणारे असतात, जे जाणकार मंडळी याच्यामध्ये त्या मंडळींकडे एक चांगलं मार्गदर्शन मिळतं। त्या मार्गदर्शनाचं तंतोतंत पालन करण्याचा ग्रामस्थांचा एक मनोदय असतो आणि म्हणून आम्ही आमचा कार्यक्रम चांगल्या तऱ्हेने यशस्वी पार पडतो। अशा तऱ्हेने आता सुद्धा कार्यक्रम आहे। धावजीचं आगमन होणार आहे। धावजीचं आगमन झाल्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी या परिसरामध्ये जो माहोल निर्माण होतो, सगळे ग्रामस्थ म्हणजे ते कालकाचे एक भाविक असतात किंवा धावजीचे भक्त असते, सगळ्या भक्तांना धावजीची एक ओढ असते, धावजी भाऊ येणार हे सगळी ओढ त्यांना असते आणि अशा तऱ्हेने त्याचं आगमन झाल्यानंतर जो जल्लोष निर्माण होतो तो कालकाय माता आणि धावजी भाऊ अशा तऱ्हेने कार्यक्रम संपन्न होता। आणि त्या निमित्ताने आम्ही एक मनोरंजन कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे। पहिले काही 5 वर्षापूर्वी आम्ही ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवतो, पण काही लोकांचं मत आलं की बरेच वर्ष आपण ऑर्केस्ट्रा फक्त एक पारंपरिक असं एक वाडवाडांची एक म्हण होती की साण्यावरती थाप पडली पाहिजे आणि म्हणून आम्ही निश्चय केला। मागचा जो समा झाला आमचा त्या समेच्या कार्यक्रमानंतर आम्ही त्याच दिवशी आम्ही ठरवलं का येत्या वर्षी आपण तमाशाचं नियोजन करू आणि त्याप्रमाणे तमाशाचं नियोजन केलेलं आहे। नक्कीच आम्हाला आलेला भाविक सहकार्य करेल आणि आमचा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करेल। उद्या मूळ जत्रा आहे, पालखी भेटीचा कार्यक्रम होणार 4 ते 5 दरम्यान, तो सुद्धा कार्यक्रम सगळ्यांनी पार पाडतील अशी आम्हाला समितीला म्हणून एक देवस्थान समितीचा कार्याध्यक्ष मला खात्री आहे आणि नक्कीच ते सहकार्य करतील, कार्यक्रम यशस्वी पडतील अशी माझी इच्छा आहे। आणि मातेला प्रार्थना करतो, हा कार्यक्रम तुझा आहे, आम्ही भावनिक आहे, आमच्याकडून तू करून घेणार आहे, सगळे जे काही विचार जाणार ती तू आमच्या पदात पडणार आहे, तू सांगणार आहे असं तर व्हायला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी फक्त आमच्याकडून होणार आहे। अशा तऱ्हेने आमचा त्यावेळेस कार्यक्रम आम्ही अगदी पारंपरिक पद्धतीने आणि सगळ्या भक्तिभावनाने यशस्वी पार पाडतो हे एवढं सांगतो। धन्यवाद। आज गाव धामणदेवीच्या वतीने आमची 13 वर्षे यात्रेच्या निमित्त मी सर्वांना 2 शब्द सांगतो, ते तुम्ही ऐकून घ्या। आमची 3 वर्षे यात्रेनिमित्त आज आमचे सगळे गावचे भाविक सगळे आनंदात आहेत। आजच्या आमची 2 दिवसाची यात्रा संपन्न झाली, उद्याचा दिवस राहिलेला आहे, तोही त्या पद्धतीने संपन्न करू आणि आमचा कार्यक्रम आनंदित यशस्वी पार पाडू हे मी सर्वांना। संजय गणपत साळवी, धामणदेवी देवस्थान उपाध्यक्ष। धामणदेवी ग्रामदेवतेचं समा जत्रा उत्सव 2 ते 4/2/2026 या तारखेपासून चालू आहे। आजचा हा 2रा दिवस आहे, कालचा आमचा लाठीचा दिवस, आज 2रा दिवस आणि उद्या 3रा दिवस, म्हणजे उद्या आमची मोठी जत्रा असते। तर इथे ह्या पंचक्रोशीमध्ये धामणदेवी, परशुराम आणि वाघोपे ह्या आमच्या 3 जत्रा ज्या असतात एक रुटीन असं। यावर्षी धामणदेवी आहे, पुढच्या वर्षी परशुराम असेल, त्याच्यानंतर वाघोपे असेल, अशा पद्धतीने आमचा हे कार्यक्रम होतं। आमच्या ह्या धामणदेवी गावामध्ये एक विशेष असतं की आमचे मुंबईवासी जेवढे चाकरमानी असतात, संपूर्ण मुंबईवासी जेवढे आमच्या धामणदेवी गावचे तेवढे सर्व लोक आज उपस्थित असतात। एक 4-5 दिवस तिथं येऊन सर्व ग्रामस्थ भाविक एक आनंद उत्सव साजरा करतात आणि इथले स्थानिक लोकसुद्धा एक चांगला उत्सवाने एक
जसे चाकरमानी 4 दिवस 5 दिवस सुट्ट्या टाकू तसे आमचे स्थानिक लोक सुद्धा 5 दिवस इथं सुट्ट्या टाकून लोक देवाच्या उत्सवाला जातीनिशी काम करतात आणि प्रत्येकजण एक भक्तिभावाने हे काम करत असतो. प्रत्येकाच्या मनात एक वेगळा प्रेम असतं देवाविषयी आणि हे कोकणामध्ये विशेष करून हे कोकण हे देवा ह्या विषयावर खूप चांगल्या पद्धतीत जोपासता करते. एक परंपरा ज्या असतात देवाच्या ग्रामदेवताच्या असतील किंवा शिमगा उत्सव असेल त्याच्यानंतर गणपती उत्सव ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्या कोकणामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ही केला जातो साजरा केला जातो आणि प्रत्येक कोकणी माणूस आपला जरी व्यवसाय किंवा नोकरी धंद्यानिमित्त बाहेर असला तरी पण आपल्या मूळ गावी कोकणामध्ये येऊन ते उत्सव साजरे करतो आणि त्याचा एक आनंद घेतो. एवढेच बघून मी इथे थांबतो. नमस्कार. श्रीदेवी सुकाजोलाई काळकाई ग्रामदेवता त्रैवार्षिक यात्रोत्सव पारंपरिक पद्धतीने आमच्या गावामध्ये संपन्न होत असताना हा कार्यक्रम परशुराम देवस्थान श्रीदेव धावजी जानाई जाकमाता आणि श्रीदेवी सुकाजोलाई काळकाई रामवर्धानी अशा त्रिवेणी संगमाने हा उत्सव पार पडत असताना कालच्या पहिल्या दिवसाचा जो कार्यक्रम होता तो लाट तोडणे. या लाट तोडण्याचा कार्यक्रम मोजे भिले चिपळूण तालुका भिले बोरवाडी इथून काल दिनांक 2/2/2026 रोजी संपन्न झाला. मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये भिल्यापासून असणारे संपूर्ण गाव कालुस्ते खोपड पुढे शिरळ कोंडे मिरजोळी उक्ताडपाटा गोलकोट कमाणी त्याच्यानंतर पेटमा बोरट्याळी हर्षिटिटा आणि धामणीनंतर असणारे सर्व स्टॉप जे आमच्या भाविकांनी मनोभावे आमची सेवा केली. आमच्या ग्रामस्थांचं एक असं स्वप्न असतं धामण देवीतल्या असं स्वप्न असतं की आमचा हा पारंपरिक सोहळा जो असेल तो इतर असणाऱ्या गावातल्या लोकांनी पाहावा या दृष्टीने गेले पारंपरिक पद्धतीने चाललेला हा सोहळा जी आमची लाट असते ही लाट भेलसई असेल शेल्डी असेल दळवटणे असेल सोनगाव त्याच पद्धतीने भिले अशा रूटने आणण्यामागे फक्त एवढंच कारण की ज्या ज्या परिसरातून आमची लाट येते त्या लाटेचा आनंद त्या परिसरातील गावातल्या लोकांनी घ्यावा हा आमचा त्याच्यामागचा दृष्टिकोन. कालच्या दिवसामध्ये एक नयनरम्य वातावरणामध्ये लाटेचा सोहळा आमचा पार पडला. निर्विघ्नपणे सोहळा पार पडला. चांगल्या पद्धतीची सुखसोयी ज्या काय भाविकांनी आमची सेवा करायला पाहिजे होती ती सेवाही त्या भाविकांनी केली आणि अशा दृष्टीने कालचा कार्यक्रम झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक 3/2/2026 रोजी दुपारी 4 वाजता आमच्या श्रीदेवी सुकाजोलाई काळकाई ग्रामदेवतेची साणीवरती रुपी लागल्यानंतर ती पालखी आमच्या मंदिरामध्ये आली. मंदिरामध्ये आल्यानंतर समस्त भाविक 4 वाजता सर्व जमल्यानंतर देवीची जी लाट आहे जी काल लाट मिरवणुकीने इथे प्रस्थान केली गेली ती लाट 4 वाजता सर्व भाविकांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये बगाडावरती चढवली गेली. हा सोहळा झाल्यानंतर आज पुढे होणारा जो सोहळा असणार आहे तो रात्री 9 वाजता श्रीदेव रामवर्धानी पालखी हिचं आगमन आमच्या साणेवरती होणार आहे. तत्पूर्वी आमची श्रीदेवी सुकाजोलाई काळकाई ही ग्रामदेवतेची पालखी ही साणेवरती प्रस्थान केली जाणार आहे आणि रात्री 10 वाजता श्रीदेव धावजी जानाई जाकमाता परशुराम पेढे या गावची पालखी 10 वाजता मोठ्या भव्यदिव्य अशा मिरवणुकीने या मंदिरामध्ये प्रस्थान करणार आहे आणि त्याच्यानंतर देणगीदार व मान्यवर यांचा सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर लोकनाट्य तमाशा मंडळ वसंत वाडेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम इथे संपन्न होणार आहे. असा हा 2 दिवसाचा कार्यक्रम झाल्यानंतर उद्याच्या दिवशी म्हणजे दिनांक 4/2/2026 रोजी मोड जत्रा सकाळी भाविकांच्या वतीने किंवा येणाऱ्या सर्व जे भाविक असतील पाहुणे मंडळी असतील यांच्या माध्यमातून लाट फिरवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी 4 वाजता या तिन्ही देवींचं मिळन म्हणजे थोडक्यात तिन्ही देवी एकत्र भेट झाल्यानंतर हा पूर्ण पौराणिक असा पारंपरिक असलेला हा कार्यक्रम उद्या संध्याकाळी 5:30च्या नंतर मोडजात्रा म्हणून संबोधून तो पूर्णत्वास नेला जातो. अशा पद्धतीने हे पारंपरिक पद्धतीचा असणारा सोहळा या सोहळ्यासाठी असंख्य उपस्थित असणारे ग्रामस्थ असंख्य भाविक यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या उत्साहाने हा पार पडला जातो. राजेंद्र भाऊ तुले या धामंदी गावाचा रहिवासी
आणि मी सध्या कार्यरत असतो आपल्या मुंबई विभागामध्ये नोकरीनिमित्ताने मी मुंबईचा रहिवासी असल्याकारणाने आमचं एक तिकडे मंडळ आहे धामणदेवी मधलेवाडी मुंबई विभाग या नावाने आमचा एक मंडळ तिकडे मुंबईत कार्यरत आहे. त्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. तरी प्रत्येक आमच्या या धामणदेवी गावात होणाऱ्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहून सर्व कार्यक्रम अटेंड करत असतो, उपस्थित दाखवून आपले त्यांना सहकार्य करत असतो. मी या कार्यक्रमाच्या निमित्त बोलायचं म्हटलं तर ह्या आमची त्रिवार्षिक देवी काळकेश्वरी सुकाळी झोळाई काळकेश्वरी देवीच्या बातेची त्रिवार्षिक यात्रा ही जत्रा आमच्या पंचकृषीत होणारी जत्रा आहे. ह्या आम्ही त्रिवार्षिक जत्रे म्हणण्याचं कारण की आमचे 3 गावं आहेत, बरोबर, परशुराम, वालोपे आणि धामणदेवी. ही परंपरा आज आम्ही जवळजवळ कित्येक वर्ष जपत आलेलो आहोत. ह्या आमच्या गावची परंपरा म्हणजे म्हटलं तर ही आमचं मंदिर आज या डोंगरामध्ये देवळाची डाग, ह्या डागेत त्याचं स्वरूप होतं तिकडे. आणि जवळजवळ 1969 या 67-68 या कालावधीमध्ये ह्या मंदिर आम्ही त्या आमचे सर्व उपस्थित माणसं होती त्यावेळची, त्या माणसांनी पुढचे कार्ययोजन करून त्या लोकांनी पुढच्या पिढीसाठी एक साधन म्हणून त्यांनी आपले मंदिर एक गावी खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला सफल झाले ते. आणि त्यापासून ती परंपरा आज या नवीन पिढीपुढे साकार झालेले आहे. त्याच्यामध्ये भरपूर बदल झाले, बदल झाला आहे, परंतु एक बांधिलकी होती या गावामध्ये, ती बांधिलकी अजून कायम आहे. त्याप्रमाणे जरी तरुण वर्ग आले, पिढी आले, अजून तरुण पिढी येत आहेत, ती पिढी पण संपलेली आहे. तरी आज ह्या तरुण युवकांनी ही परंपरा तशीच्या तशी कायम राखलेली आहे, हे जर मला फार गर्व वाटतं. आणि हीच परंपरा ज्या पद्धतीने त्या लोकांनी चालू केली होती तीच पद्धत आजपर्यंत चालू आहे. तुम्हाला सर्वांना कल्पनाच आहे ह्या जत्रेचे स्वरूप म्हटलं म्हणजे सर्व गावात एकत्र येणं. पूर्वीचं कसं चाकरमणी म्हणून आमच्या मुंबईत राहणारे सर्व चाकरमणी आज पण ते चाकरमणी उपस्थित राहून, बहुसंख्य लोकांना उपस्थित राहून आज इथे आपला पूर्ण धामणदेवी गाव भरला जातो. हे धामणदेवी गाव एक गाव नसून एक स्वतंत्र कुटुंब आहे. आणि या कुटुंबात सर्व जबाबदारी आपल्या कुटुंब, स्वतःच्या कुटुंब जसं भाऊ असतं, आई आहे, वडील, तशाप्रमाणे ह्या गावात आपले सदस्य आहेत, त्यांनी ते भूमिका सर्वांनी बजावलेली आहे आणि ह्या कार्यक्रमाला मोठा योगदान दिलेलं आहे. आणि ह्या योगदानामुळेच हा कार्यक्रम चांगल्या यशस्वी पार पाडत आहेत. ह्या जरी गावामध्ये आपली धावजी व्हायची पालखी म्हणा, परशुराम भूमीमध्ये ते धावजी एक ह्या देवता आहेत. त्याचप्रमाणे आमची धामणदेवी देवता तशीच आमची जागृत देवता आहे. त्या जागृत देवतेचे आज कुठेतरी स्थान ह्या आज आमच्या तरुण पिढीने आज सर्वांपुढे आणलेले आहे. आज आमची एक सीमेपुरत धामणदेवी सीमेपुरत मर्यादित नसता आज हा कार्यक्रम आज पूर्ण चिपळूण शहरामध्ये नसता आज पूर्ण मुंबईपर्यंत आज या टेक्नॉलॉजीमुळे हा कार्यक्रम आज कुठे पोचलेला आहे. सातारा समुद्रावर पोचलेला हा कार्यक्रम आहे. आणि आज त्याला चांगला प्रतिसाद पण मिळाला. मी यूट्यूबवर पाहिलेलं आहे, त्याला लाईक्स वगैरे चांगले मिळाले आहेत. माझ्या स्वतःच्या यूट्यूबवरती मी चॅनलवरती पाहिलेलं आहे. मी असा कार्यक्रम आज चांगल्या रीतीने आज आपल्या सगळं धामणदेवी गावातले पूजा कमिटी म्हणा, आपल्या सर्व समिती, ग्राम समिती, त्यातले सर्व पदाधिकारी, सदस्य, सभासद यांनी चांगला उत्कृष्ट सहभाग घेऊन आज सर्व कार्यकर होऊन या लोकांनी सर्वांनी आपला योगदान देऊन हा कार्यक्रम आजचा दुसरा दिवस आहे. आज उद्याचा तिसरा दिवस. उद्या आमचे मोड जत्रा असते आणि उद्या सर्व कार्यक्रम माझे सहकारी आमच्या गावचे संदीप गोवरकर उपाध्यक्ष त्यांनी पण सर्व सविस्तर तुम्हाला त्याच्यासमोर मांडलेलंच आहे. आणि त्या पद्धतीने हा कार्यक्रम चांगल्या योजना पद्धतीने आज साकार होत आहे आणि होणार आहे आणि पुढे होणारच अशी मी ग्वाही देतो. कारण आमची तरुण पिढी आज चांगले टेक्नॉलॉजी घेऊन आज चांगले संकल्प घेऊन आज सर्व मंदिरात योजनाबद्ध करतात. आणि ही संकल्पना खरंच चांगली आणि ह्या 5 वर्षात आणखीन त्याच्यामुळे सुधारणा होईल ही तुम्हाला ग्वाही देतो. आणि हीच आमची मंडळी सर्व आता कार्यरत आहेत, त्यांचा आदर्श म्हणून पुढची पिढी आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आणि आमचे ते प्रयत्न सतत यशस्वी होतील आणि त्याच्या आम्ही प्रयत्नशील आहोत. एवढेच मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. माझी ओळख नारायण बाबाजी पंडित, देवस्थान समितीचे सल्लागार. आई सुकाळी झोलाई कालकाई, ग्रामदेवता धामणदेवी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. हे आमचं मंदिर मला वाटतं आमच्या वडिलोपार्जित मंदिरवरती होतं, वरच्या डोंगरावरती. ते पायथ्याला आणलं, कधी आणलं हे आम्हाला पण माहिती नाही, पण आमच्या आजोपंजोबाने जी मेहनत घेतली ते मंदिर वरून खाली आणलं
ती कसरत जी केली ती वाखाणण्याजोगं आमच्या आजोबांची वडीलधाऱ्या माणसांची. ते मंदिर स्थापन इथे केलं, हे देवीच्या मूर्ती आणल्या, स्थापना केली आणि दर 3 वर्षाने यात्रा उत्सव म्हणजे समा होतो, जत्रा. ही पहिली पालखी आमची रामवर्धनची भेट व्हायची वरतीच जंगलात डोंगर असताना. अनेक कारणास्तव काही बंद झाली. ती आम्ही प्रथा आता आपण चालू केलेली आहे गावामध्ये. ती प्रथा आमचा मानपान आम्ही रामवर्धनचं देतो. सर्व पालखी विधिवत पूजा करून आम्ही तिचा मान सन्मान करतो. त्याच्यानंतर आमचे धावजी बाबा श्रीदेव धावजी जानाई जाकमाता ह्यांचं आगमन 10 वाजता होतं. हा भाऊ 3 वर्षां भेटीला बहिणीच्या येतो, खास आई सुकाई झोलाई कालकाईला भेटण्यासाठी. ह्याचं पावित्र्य एवढंच आहे की दर 3 वर्षांना होत असताना बहीण बोलवते की तू मला भेटायला 3 वर्षांनी माझ्याकडे ये. त्याच्यानंतर बहीण पण सांगते ज्या वेळेला माझी इच्छा होईल तेव्हा 3 वर्षांनी मी तुला परशुरामाला भेटायला येईल. ही प्रथा आहे, ही रूढी परंपरा आपल्या आजोपंजोबांनी की वडीलधाऱ्या माणसांनी आम्हाला दाखवून ठेवले कसं असते, काय सर्क्युलर असेल. आमची आता पुढच्या वर्षी यात्रा येईल 2027ला, ती झोलाई वालोबेची येईल. त्याच्यानंतर परत रोटेशन पद्धतीने 1-2 वर्षाच्या गॅप 3ऱ्या वर्षी धामणदेवीची यात्रा, असं रोटेशन होत असताना आनंदाच्या उत्सवात हा लाकडू किती वजनाचा हे सर्वांना ज्ञात आहे. आणि आमच्या धामणदेवीची खासियत आहे लोकांची, तरुण मित्रमंडळांची, की आतापर्यंत पंचक्रोशीत धामणदेवीचं नाव आहे की आम्ही कुठून लाट आणू शकतो. मागच्या वेळेला आम्ही शिर्डीतून आणलेली आहे. शिर्डीतून आणताही आमच्या आजूबाजूचे परिसर लोक बोलायचे तुम्हाला शिर्डीतनं लाट आणाय पण सकाळी 4 जोडतील, पण ती ही लाट आम्ही वेळेत 12 वाजता आणली. हे आमचं नशीब आणि आमचे नवतरुण मित्रमंडळाचं एक हे आहे, जोश आहे. तो जोश आई सुकाई झोलाई कालकाई सर्व मंडळाला देते. त्याच्यानंतर आम्ही लवेलमधून धरणाच्या लगत असलेली लाट आम्ही खेचून आणली, त्या तरुणांनी दाखवली ती एकी, ती ही लाट वेळेत आणली. आतापर्यंत राहिलेली आमची लाट होती फक्त उगताड वगैरे पस्त्याला आली नव्हती, ती आमचं मनोदय ग्रामदेवतेने पूर्ण केले. ती लाट ह्या वर्षी आमची भिल्यातून लाट आणली. लाट आणताना कालचं जे तुम्हालाही माहिती आहे ते योगदान झालं ते वाखण्याजोगं होतं. आमचा पहिला 2रा थांबा झाला. कोंडे येते, त्या कोंड्यांच्याही ग्रामदेवतेच्या लोकांनी आमची स्तुती केली गावाची की खरंच एवढा माप आम्ही जमू शकत नाही, पण तुमचे हे श्रद्धेने लोक येतात. त्याच्यानंतर कधी नाही तो आमचे उक्ताडला तो स्थाप झाला, त्या उक्ताडवाल्यांशी आम्ही चांगल्या पद्धतीने आमचा सन्मान केला आणि त्यांनाही आनंद भेटला. ही आमची एकच इच्छा असते तरुण मित्रमंडळांची की काहीतरी वेगळ्या प्रकारे आपण गावाने दाखवायचं आम्ही काय करतोय. हे सौजन्य देताना खास ड्रीम लाईफ ऑफ कोकण बौतेले साहेब यांचा आम्ही आभार मानतो मंडळाच्या वतीने, देवस्थान वतीने, की लाईव्ह आज घराघरात कोकणात पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय. आम्ही देवीला प्रार्थना करतो की त्यांना अशा छोट्या माणसाला मोठं करण्यात चांगली कालकाई देवीने सुबुद्धी देवो. आणि आमचं येणारे कार्यक्रम उद्या होणारा 4 वाजता पालखी भेट सोहळा आहे आई सुकाई झोलाई कालकाई रामवर्धनीची आणि झोलाई धावजीची. ही अनोखी भेट असते, एक पारंपरिक डोलप फेडणारी भेट असते. ही भेट भाऊ बहिणीची होणारी भेट आहे. ह्या बहीण आता 3 वर्षांनी भावाला भेटायला जाणार आहे आणि 3 वर्षांनी आता भाऊ आलेल्या 2 वर्षांनंतर भेटायला. ही खरंच भाव कसा भेटतो बहिणीला हे उद्या प्रत्यक्षात तुम्ही दाखवणार आहात आणि भक्तांनी याचा लाभ घ्यायचा आहे. त्याच्या निमित्त मी एक आवाहन करतोय की आम्ही एसटी महामंडळाला निमंत्रण दिलेलं आहे, जादा बसेस सोडा. उद्या आमच्या आग्रहाचा तो त्यांनी 2 जादा बसेस सोडलेल्या आहेत, त्याचाही भाविकांनी लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. मी अंकुश बुर्टे, धामणदेवी ग्रामदेवता कमिटीचा सल्लागार. आज आपल्या धामणदेवी गावामध्ये आई सुकाई झोलाई कालकाई मातेचं त्रिवार्षिक यात्रा म्हणजे समा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मला असं वाटतं 31 तारखेपासून सलग 5 दिवस चालणार हा कार्यक्रम. 31 तारखेमध्ये आपल्या मंदिराचा वर्धापन दिवस असतो, वर्धापन दिन असतो. त्याच्यानंतर आपण 1 तारखेला आपले कार्यक्रम होतं गोवा बांधणे. त्याच्यानंतर 2 तारखेला आपण हरिश्चंद्र भुवड भिले या गावामध्ये गेलो होतो. त्या भिले या गावातून आपण लाट आणली. आज या धामंदी गावाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ज्या लाटी आणल्या आहेत त्या साधारणतः 20 ते 25 किलोमीटरच्या पलीकडच्या लाटी आतापर्यंत आपण आणल्या आहेत. आणि आपल्या गावातील असणारे सर्व तरुण वर्ग यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य करून आपली ती लाट रात्री 10:30 ते 11:15 दरम्यान आपल्या मंदिरापर्यंत पोचवली. आज आपला लाट चढवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. उद्या आपल्या गावाच्या ठिकाणी म्हणजे उद्या 4 तारीख आहे आणि या 4 तारखेमध्ये
आपल्याकडे मोड जत्रा, त्या मोड जत्रेमध्ये आपला धावजी देवाची पालखी आपल्याकडे येते. त्याच्यानंतर रामवर्धनी, आपल्या सोनगावच्या रामवर्धनीची पालखी या ठिकाणी होते. आणि एक भेटवण्याचा कार्यक्रम या आपल्या गावामध्ये उद्या संध्याकाळी 3 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी चालू होईल. सर्व असणाऱ्या भाविकांना विनंती आहे की या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जसं आतापर्यंत लाट आणणं, लाट चढवणं आणि या लाट चढवल्यानंतर रात्री 10:30च्या दरम्यान आपल्या धावजी देवाची पालखीचं आगमन होतं. आणि त्या पालखीचं आगमन झाल्यानंतर एक मनोरंजनचा कार्यक्रम म्हणून आपण या ठिकाणी तमाशा या ठिकाणी आपण ठेवले. त्याचाही सर्व भाविकांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे. उद्या 3 ते 4च्या दरम्यान पालखी भेटवण्याचा कार्यक्रम होईल. त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून या संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. नमस्कार, या मी निमित्ताने विजय पांडुरंग कासेकर, नमस्कार. धामणदेवी भोईवाडी. तसेच आमच्याकडे यावर्षी त्रैवार्षिक जो यात्रा महोत्सव असतो, देवी सुकाय झोलाई कालकाय यांचा त्रैवार्षिक यात्रा महोत्सव असतो. तो या महोत्सवानिमित्त आम्ही सर्व मुंबईकर तसेच या चतुर्सीमेतील सर्व माहेरवाशीण हा जो कार्यक्रम असतो, लाट येते आमच्याकडे, त्यावेळेस सर्व माहेरवाशीण तसेच या चतुर्सीमेतील जे नातेवाईक असतात परस्पर इतर गावांमध्ये, ते सुद्धा या ठिकाणी या दिवशी येत असतात. तसेच हा यात्रेचा सलग 4 ते 5 दिवस हा कार्यक्रम चालू आहे. मागच्या वेळी वर्धापन दिन झाला. तसेच काल भिले गावातून म्हणजे जवळजवळ 25 किलोमीटर अंतरावरून, आणि मला वाटतं माझ्या अंदाजाने मी आतापर्यंत आलेलो आहे हे लाट आणायला, त्या माझ्या हयातीत फर्स्ट टाईम गुहागर रोडवरून आम्ही ही लाट आणली. गाव भिले भोडवाडीतून आम्ही ही लाट आणली. आणि ही लाट आणत असताना जवळजवळ आमच्या चतुर्सीमेतील सर्व आमची कमिटी, देवस्थान कमिटी, तसेच मुंबईतील सर्व भगिनी आणि सर्व रहिवासी आमचे इकडचे धामणदेवी पंचक्रोशीतील हे सर्व या ठिकाणी आले होते. आणि अगदी लाट आणताना कोणतंच विघ्न आलं नाही असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आजपर्यंत इतक्या वर्ष आम्ही लाट आणत आहोत धामणदेवी या ठिकाणी, तर अजिबात कुठचाच ॲक्सिडेंट नाही, कुठलीच अघटित घटना घडलेली नाही आहे. हे आमचं खास वैशिष्ट्य. आणि या वैशिष्ट्याचं सगळं श्रेय संपूर्ण आमच्या धामणदेवी चतुर्सीमेतील देवस्थान कमिटीचं, तसेच संपूर्ण यांच्या बाळगोपाळांचं, तसेच या ठिकाणी आम्ही आज आलेलो आहोत. तसेच उद्या मोड जत्रा असेल. तसेच आम्ही ही जी काय साजरी करत आहोत यात्रोत्सव, तो खरोखर हा एक अघटित आणि अनपेक्षित प्रचंड असा इव्हेंट एक प्रकारे हा झालेला आहे. हा त्रैवार्षिक यात्रा महोत्सव होता. मी ग्रामदेवता सेक्रेटरी श्री शत्रुघ्न पांडुरंग बहुतले, श्रीदेवी सुकाई झोळाई कालकाई ग्रामदेवता धामणदेवी या देवतेचं त्रैवार्षिक जत्रोत्सव समा हे आमचं 3 गावाचं सर्कल, धामणदेवी, वालोपे आणि परशुराम या 3 गावाचं सर्कल हे आमचं 3 वर्षांनी एकदा येतो. आमची कार्यक्रमाची रूपरेषा अशी: सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी लाटीचे आगमन, लाटीचे मालक हरिचंद्र भुवड, आणि लाटीची आमची जी मिरवणूक निघते ते अशा प्रकारे मौजे भिले भोवडवाडी ते जांभूळ बंदर, करबवणी रोड, कालूस ते शिरळ, कोंडे फाटा, उक्ताड फाटा, गोलकोट कमानी, पेटमाप, फरशी मार्गे लाटीचे आमचे मिरवणुकीचे आगमन झाले. अतिशय चांगल्या प्रकारे कुठे गालबोट न लागता आमची लाटीची मिरवणूक मंदिरामध्ये रात्री 9:30 वाजता पार पडली. मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता लाट चढवणे, रात्री 9 वाजता देवी रामवर्धनी सोनगावचे पालखीचे आगमन, रात्री 9 ते 10 वाजता देणगीदारांचा सत्कार सोहळा समारंभ व रात्री 11 वाजता श्रीदेव धावजी जानाई जाकमाता पालखीचे आगमन, रात्री 11 वाजता माननीय वसंत वाडेकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र कराड यांचं असं कार्यक्रम आज रात्री होणार आहे. त्याचप्रमाणे बुधवारी दिनांक 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 11 ते 3 लाट फिरवणे, सायंकाळी 4 वाजता पालखी भेटीचा कार्यक्रम व मोड जत्रा असा हा आमचा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या कुठेही गाळबोट न लागता आमचे कार्यक्रम धामणदेवी गावाचं एक लौकिक नाव आहे. कुठेही कार्यक्रमात गाळबोट लागता आमचा कार्यक्रम असा पार पडतो. आणि या जत्रोत्सवानिमित्त सर्व येणाऱ्या भाविकांचं मी हार्दिक स्वागत करतो शेकडे नात्याने. आणि येणारी यात्रा ही आमची
अतिशय चांगल्या रीतीने पार पडेल अशी मी कालकरची देवीची प्रार्थना करतो. आणि माझे मी दोन पदाधिकारी शब्द वगैरे नाही आहे, कालकाई मातेचा एक सेवक आहे. अग्रतः चतुरावेदा पृष्ठता शरसम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम क्षापादपी शारादपी असं ज्या भगवान परशुरामांचं वर्णन केलं जातं, त्या भगवान परशुरामांच्या भूमीतील आमचं हे गाव आहे कोकणातील. आणि कोकणातील रूढी परंपरा ज्या आमच्या पूर्वजांनी ज्या आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्यांचं पालन करणारं, कोणतीही रूढी परंपरा स्किप न करता ज्या परंपरेनुसार आजचा कार्यक्रम आमचा साजरा झालेला आहे. आपण जर पाहिलात तर ही अजस्त्र लाट जी आहेत, काही ठिकाणी काही गावं क्रेनने चढवली जातात. मात्र हे आमचं एकमेव असं गाव आहे वैशिष्ट्यपूर्ण, कोणत्याही प्रकारची दुर्घटना न घडता अतिशय पारंपरिक पद्धतीनं मॅनपॉवर आमची वापरूनच आम्ही हे चढवले. कोणत्याही आर्टिफिशियल गोष्टी क्रेनचा आम्ही वापर करत नाही. हे आमच्या वाडवडिलांनी घालून झालेल्या परंपरा अजूनपर्यंत आम्ही जपतोय. आता या सगळ्या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आनंद घ्यायचा आहे. सुंदरतेच्या सुमनावरचे दवबिंदू ओठांनी चुंबून प्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे, असा हा क्षण काही आमच्या जाणकार मंडळींनी सांगितलं आपल्याला या ठिकाणी की उद्या श्रीदेव धावजी आणि आमच्या ग्रामदेवतेची भेट अतिशय नयनरम्य सोहळा उद्या पार पडणार आहे. त्याची सर्वांनी आपण लाभ घ्यायचा आहे. आणि याची देही याची डोळा हा सर्व कार्यक्रम कोकण आहे. परशुराम सर्वांना विनंती. भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या खेड तालुक्यातील धामणदेवी हे धामणदेवी धामणदेवीचे जागृत देवस्थान श्री सुकाई झोळाई कालकाई मातेचे त्रैवार्षिक जत्रोत्सव दिनांक 2 फेब्रुवारी ते 4 फेब्रुवारी संपन्न होत आहे. हे जे आपला जो समय आहे त्रैवार्षिक जत्रोत्सव, याची तयारी 2-3 महिने अगोदर धूमधडाक्यात होत चालू असते. आणि जसं समाज जवळ येत असतो तसे जसे आपले मुंबईकर आणि ग्रामस्थ आधी उत्साहाने हा सण केव्हा येते याची आतुरतेने वाट बघत असतात. आणि तो दिवस आल्यानंतर संपूर्ण गाव आणि उत्साहाने ही जत्रा साजरी केली जाते. दिनांक 2 फेब्रुवारी रोजी लाटेचे आगमन होते आणि ही लाट आपण भिल्यातून आणली जाते. आणि खरोखरच आपल्या तरुणांनी एवढ्या उत्साहाने ही लाट लवकरात लवकर आपल्या मंदिरापर्यंत पोचवली. आणि त्यानंतर आज 3 तारीख, या 3 तारखेला लाट चढवण्याचा कार्यक्रम आधी उत्साहाने साजरा करण्यात आला. आणि आता याच्यानंतर धावजीचं आगमन होणार आहे, राम वरदायिनीचं आगमन होणार आहे. तेही चांगल्या तऱ्हेने उत्साहाने होणार आहे. आणि आज संपूर्ण आनंदी वातावरण आहे. या आनंदी वातावरणामध्ये संपूर्ण गाव आणि उत्साह मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. त्यानंतर 4 तारखेला उद्या मूळ जत्रा होणार आहे. आणि त्या मूळ जत्रेमध्ये देव धावजी आणि कालकाई मातेचा आणि रामवरदायी मातेचा भेटीचा कार्यक्रम होणार आहे. आणि हाही उत्साहाने साजरा होईल. आणि मी संपूर्ण गाव आणि आपले अशा तऱ्हेने उत्साह साजरा होईल याचा. आणि मी कालकेश्वरी मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी 2 शब्द संपवतो. मी नितीन मुंबड, मुंबई मंडळाचे उपसहसचिव या नात्याने 2 शब्द मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद.